गप्पा गोष्टी ज्ञान ध्यान करते तल्लक बुद्धी, सकाळी सकाळी होते तन मनाची समृद्धी. गप्पा गोष्टी ज्ञान ध्यान करते तल्लख बुद्धी, सकाळी सकाळी होते तन मनाची समृद्धी. योगा व्यायाम खान पान आणि त्यासोबत गुड मॉर्निंग सह्याद्री, गुड मॉर्निंग सह्याद्री, गुड मॉर्निंग सह्याद्री. भारताच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी ज्यांनी आपली उमेदीची वर्ष वेचली अशा थोर नेत्यांमध्ये महात्मा गांधींचे नाव विशेष आहे. गांधी जी के जीवन का सबसे बड़ा लक्ष्य था हिंदू मुस्लिम एकता. सन 1930 में नमक का कानून तोड़कर गांधी जी ने विदेशी हुकूमत को ललकारा और कहा, हिंद के रहने वाले सिर्फ अपने बनाए हुए कानूनों का आदर कर सकते हैं. ये गांधी जी की दांडी यात्रा का चित्र है, जिसकी रचना हिंद के प्रसिद्ध चित्रकार बाबू नंदलाल बोस ने की है. इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी कुणी शस्त्र बळाने तर कुणी शब्द बळाने सामोरी गेले, पण महात्मा गांधींनी सत्याग्रहाने इंग्रजांच्या विरोधात उभे राहिले. गोलमेज कॉन्फ्रेंस का चित्र, जिसमें भाग लेने के लिए गांधी जी स्वयं इंग्लैंड गए, मगर विदेशी हुकूमत ने हमारा आजादी का अधिकार अस्वीकार कर दिया. गांधी जी ने जहां भारतवर्ष को आजादी का मंत्र दिया, वहां उन्होंने देश को कई मुख्य नेता भी दिए. इन नेताओं ने बड़ी बड़ी कुर्बानियां दी हैं और आज इस आजादी की रक्षा का भार भी इन्हीं के कंधों पर है. सर्वोदय प्रदर्शनी के एक भाग में भिन्न प्रकार के चरखों पर सूत काता जा रहा था. गांधी जी चाहते थे हम अपनी जरूरतों के लिए दूसरे देशों के मोहताज न रहे. इसीलिए उन्होंने देश के कोने कोने में स्वदेशी का मंत्र फूंका. थोड़े ही दिनों में चरखा देश की आजादी का चिन्ह बन गया. प्रदर्शनी में एक निर्वासित बालिका, जिसका एक हाथ कटा हुआ था, पांव से सूत काट रही थी. गांधी जी चाहते थे हर इंसान अपनी मदद आप करना सीखे, और ये बालिका उस शिक्षा का जीवित चित्र है. आम लोगों का विचार है कि गांधी जी वैज्ञानिक उन्नति के विरुद्ध थे. ये चित्र इस आक्षेप को झूठा बताते हैं. हाँ, गांधी जी चाहते थे साइंस उन शक्तियों को बढ़ावा न दे जिससे दुनिया की शांति भंग होकर रह जाती है. गांधी जी ने घड़ी, टेलीफोन, खुर्दबीन और साइकिल जैसी उपयोगी वस्तुओं के प्रयोग में कभी संकोच नहीं किया. गांधी जी के मित्रों में गुरुदेव रविंद्रनाथ टैगोर का स्थान बहुत ऊंचा था. जहां गांधी जी ने हिंदवासियों को अहिंसा की शिक्षा दी, वहां गुरुदेव ने अपनी कविता से देश में एक नया जीवन फूंका. गांधी जी को बच्चे बहुत प्यारे थे. वो जहां सारे देश की गुत्थियां सुलझाने में दिन रात एक कर देते थे, वहां बच्चों के साथ खेलने का समय भी निकाल लेते थे. दिन रात बापू का हाथ देश की नब्ज पर रहता. वो हर रोज अपना संदेश देश के कोने कोने तक पहुंचाते रहते थे. किताबों की सहायता से, रिसालों की मदद से. यंग इंडिया और हरिजन के पहले संस्करणों के साथ साथ उन अनगिनत किताबों का भी प्रदर्शन किया गया जो उन्होंने स्वयं लिखी या उन पर लिखी गईं. और ये है कुछ पत्र जो गांधी जी ने देश के मुख्य नेताओं और प्रसिद्ध व्यक्तियों के नाम लिखे थे. गांधी जी कई भाषाओं में पत्र व्यवहार करते थे. अंग्रेजी में, गुजराती में, हिंदी और उर्दू में. गांधी जी अपने अंतिम वर्षों में बंगला भाषा भी सीख रहे थे. गांधी जी को पत्र लिखने वालों में दुनिया के नेता भी थे और सीधे साधे आम लोग भी. कई खत तो बहुत दिलचस्प होते थे. इस लिफाफे पर लिखा हुआ पता देखिए. महात्मा गांधी, बादशाह हिंद. काय या बायका काय बोलतात त्याला पाय पोच नाही. मावशी, काय झालं? काय ग या आजकालच्या कचरेवाल्या बायका? ते म्हणतात ना, अंगाला सुटली खाज आणि तोंडाला नाही लाज. अगं, अशी चिडते कोणावर आहेस? तू खाली कचरा टाकायला गेली होतीस ना, मग आता काय भांडून आलीस कोणाबरोबर? बोल आता तूही मलाच बोल. ते म्हणतात ना, काम कचऱ्याची आणि मिजाज मालकाची.
सकाळी सकाळी कचरा घ्यायला आली नाही ती, म्हणून मी गेले कचरा टाकायला खाली. तर म्हणते कशी, ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा करून द्या. वस्कन आली माझ्या अंगावर. अगं मावशी, त्या आमच्या सोनूबाई आहेत आणि सोसायटीतला प्रत्येक जण फार आदराने हाक मारतो त्यांना. खूप छान स्वभाव आहे का त्यांचा. त्याचं काय झालं ना, त्यांचा पाय जरा सुजलाय ग, त्याच्यामुळे त्या घरोघरी फिरू शकल्या नाही, म्हणून मी तुला पाठवलं होतं. या तुमच्या अशा वागण्याने ना ही लोक आपल्या डोक्यावर चढतात. त्यांना ना जिथल्या तिथे त्यांच्या पायरीवर ठेवायचं असतं. अगं सकाळी कचरा घेऊन मी गेले तर मला म्हणते कशी, मावशी ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा करून द्या. हा मावशी, अगं आमच्या सोसायटीचा तो नियमच आहे. त्याचं काय ना, काल घाईत मी कचरा वेगळं करणंच विसरले ग, म्हणून हा सगळा घोळ झाला. आणि माहितीये तुला, सोनूबाई 2 दिवस जरी नसल्या ना तर पूर्ण सोसायटीची कचरा कुंडी होते. काय शिकवण्यासारखं बोलतेस ग तू. अगदी तू कधी गेली होतीस ग सोसायटीतला कचरा गोळा करायला? अगं मी एकटीच नाही, सोसायटीतला प्रत्येक जण कचरा गोळा करतो, माहितीये तुला. मावशी, त्याचं काय झालं ना, मागच्या महिन्यात स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत आम्ही एक मोहीम हाती घेतली होती आणि त्या मोहिमेत आम्ही काय शिकलो माहितीये, ओला कचरा आणि सुका कचरा कसा वेगळा करायचा, परिसर कसा स्वच्छ ठेवायचा आणि वरून कमीत कमी कचरा होईल याची खबरदारी कशी घ्यायची. या सगळ्या गोष्टी शिकलो आम्ही त्यात. नाही, ते सगळं मला पण माहितीये थोडं थोडं. नाही तर म्हणशील अर्ध्या गावाची नाही खबर आणि वाटणीला बरोबर. तू म्हणतेस ते बरोबर आहे, पण ती सोनूबाई किती आवाज चढवते. अगं हो, सोसायटीतला प्रत्येक जण ना टरकूनच राहतो त्यांना. मावशी, मागच्या महिन्यात जो कार्यक्रम केला होता ना, त्यात या सोनूबाईंना सफाई दूत म्हणून अवॉर्ड, पदवी देण्यात आलीये बघ. घ्या, बारसं पण केलं का त्यांचं? ते म्हणतात ना, उपटसूड घे खांद्यावर. मावशी, अगं तू ना जरा शांत राहा आणि ना तू हे बघ. स्वच्छता ही सेवा या अभियानाचा भाग म्हणून स्पंदन आणि काही स्वयंसेवी संस्थांच्या वतीने 7 सुरो की स्वच्छता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. लोकांना स्वच्छतेचे महत्त्व आणि त्याप्रती मुलांना जागृत करण्यासाठी हा कार्यक्रम करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात करताना श्रीमती बुयान यांनी महात्मा गांधींचे आवडते गीत वैष्णव जन तो जेने कहिये याचा व्हायोलिन वाद्यावर सूर उमटवून कार्यक्रमाची उंची वाढवली. या कार्यक्रमामधून स्वच्छतेचे महत्त्व समजून घेण्यासाठी वेगवेगळ्या शाळेतील मुलांनी लक्षणीय सहभाग घेतला. हमने सोचा कि स्वच्छता के बारे में लोग टीवी में देख रहे हैं, पोस्टर्स में देख रहे हैं, प्रधानमंत्री जी बोल रहे हैं, कितने सारे लोग बोले, लेकिन बच्चों को उसके पास आके बहुत सिंपली समझाना इम्पोर्टेंट था. तो हमने जॉय ऑफ गिविंग वर्कशॉप के लिए श्रीमती सुनीता बुयान यांनी मनोगत व्यक्त करताना सुरांमुळे वातावरणात शांती आणि पावित्र्य पसरते, त्याचप्रमाणे स्वच्छतेमुळे आपल्या आजूबाजूच्या परिसरात आनंदी वातावरण पसरते, अशा प्रकारची भावना व्यक्त केली. मैसेज दे सकते हैं कि स्वच्छता ही सबसे दुश्मन से बचने का सबसे इम्पोर्टेंट चीज है. या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी स्थानिक नगरसेवक श्री श्रीनिवास त्रिपाठी व स्थानिक जनतेचा महत्वपूर्ण सहभाग होता. बताने का प्रयास करेंगे कि हम प्लास्टिक का उपयोग कम से कम करें. जब हम खाना खाते, जब हमारे शरीर के अंदर हम खाना लेके आते हैं, स्वच्छतेची सवय अंगात कशी बाणवावी याबद्दल मार्गदर्शन केले. एंड देन आज का जो प्रोग्राम था वो स्वच्छता के ऊपर था और 7 सुरों के ऊपर था. तो आज का जो प्रोग्राम था वो हमको पर्सनल क्लीनिंग, हम जब खाना खाने के पहले जब हम हाथ धोते हैं तो हमें हाथ साबुन से अच्छे से धोकर रुमाल से पोंछकर खाना चाहिए. One of the very important things that we try to include in our education is the importance of cleanliness.
as a part of Swachhata Abhiyan, we have conducted राधिका उपाध्याय cleanliness drive. इंचल एक्सप्रेस A फाउंडेशन program तर्फे like this is स्वच्छता very ही सेवा especially a museum या कार्यक्रमाचे आयोजन because it creates आणि त्याचे an महत्व impact on the हे minds समाजासाठी of किती people महत्वाचे who आहे are great असे in आपल्या education, मनोगतातून व्यक्त especially केले. when it comes to youth. मकसद एक है इरादा भी एक है आओ मिलके स्वच्छ रहे चलो हम हाथ ये बताएं कार्यक्रमाच्या अंतिम चरणात अमेय नायर यांनी स्वरबद्ध केलेले स्वच्छतेचे महत्व सांगणारे गीत सादर केले. मन को हम स्वच्छ रखेंगे तन को हम स्वच्छ रखेंगे घर को भी स्वच्छ रखेंगे Yes or no? Yes, yes, yes. काय शिकवलं आज वर्गात? आज तर आम्ही 2 तास शाळेच्या आवाराची साफसफाई केली. आणि नंतर सरांनी स्वच्छता म्हणजे काय आणि दररोजच्या जीवनात तिचं महत्व काय हे शिकवलं. आणि हो बाबा, स्वच्छ भारत अभियान नावाची एक फिल्म देखील दाखवली. मला ती खूप आवडली. हातात झाडू घेऊन संत गाडगे बाबा तर मला खूपच आवडली. हॅलो, हा आलो. हा सलोनी, चल आपल्याला उशीर झाला, लवकर चल, आई वाट बघत असेल. बाबा, तुम्हाला समोरची कचरा कुंडी दिसत नाही? सॉरी, आय एम सो सॉरी. चला. अशीच आणखी काही दृश्य आपल्याला अंतर्मुख करणारी. सुना, ये कचरा उठाई के इसमें डाल दो. सॉरी. ओ मॅडम, अहो हे काय चाललंय? दिसत नाही का तुम्हाला माझा कुत्रा तिथे शी करतोय? हो, पण गार्डन मधल्या रस्त्यावरच. मग काय करणार? मुक जनावर आहे ते. जनावर असलं म्हणून काय झालं? त्या जनावरांना सांभाळणारी आपण तर समंजस माणसं आहोत ना. त्या जनावरांनी अशी जर घाण केली तर इतरांना त्याची खूप घाण वाटते, नाही का? मग मी काय करावं असं वाटतंय तुम्हाला? परदेशात अशा पद्धतीने जर पाळीव कुत्र्याने शी केली तर ती व्यक्ती त्या कुत्र्याचं शी बॅगेत भरते आणि शौचालयात नेऊन टाकते. आणि असं जर नाही केलं तर परदेशात दंड केला जातो. आपल्या देशात अशी कारवाई आहे का? अहो, दंडात्मक कारवाई आहे का असं प्रत्येक वेळी आपण विचारत राहणार का? कदाचित असेल देखील, पण त्याची अंमलबजावणी अशी सर्वत्र होत देखील नसेल. एक साधा विचार आहे की जर आपण कुत्रा घेऊन आलो तर कुत्र्यासोबत आपली पिशवी नको का घेऊन यायला? मॅडम, स्वच्छता हा एक विचार आहे. आपण आपलं शरीर जसं स्वच्छ ठेवतो ना, तसंच आपण आपलं मन देखील स्वच्छ ठेवायला शिकलं पाहिजे. त्यामुळे आपोआपच आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवण्याची प्रक्रिया देखील आपल्या मनापासून सुरू होईल. सॉरी, चुकलं माझं. काही महिन्यांपूर्वी सिंगापूरला गेले होते तेव्हा हीच गोष्ट प्रत्यक्ष अनुभवली होती. पण सिंगापूरहून इथं आल्यावर ती गोष्ट मात्र विसरलात. सॉरी, उद्यापासून मी जेव्हाही कुत्र्याला घेऊन येईन त्यासोबत एक पिशवी देखील घेऊन येईन. स्वच्छतेची सुरुवात प्रत्येकाने आपल्यापासूनच करायची असते. चुकलंच ग मानसी माझं. एवढ्या महत्वाच्या कामाला आणि महत्वाचं काम करणाऱ्या व्यक्तीला मी तुच्छ समजत होती. त्या सोनूबाईला सॉरी म्हणजे सफाई दूताला नाही ते बोलले ग मी. मावशी, ठीक आहे ग, काळजी करू नको. तू चहा घे, आपण मस्तपैकी गप्पा मारू. मी समजावीन सोनूबाईला. तर मंडळी, तुम्हालाही कळलं ना? मग आता एक छोटीशी विश्रांती घेऊया का? मॉर्निंग सह्याद्री मावशी, आता शांत आहेस ना तू? केव्हाचीच ग. माझं कसं आहे माहितीये का? अनोळखी उपाके आणि नौपट हो. मावशी, तुझं ते दुखणं कसं आहे ग? अगं, काल रात्री मी आले होते पण तू ना गाढ झोपली होती म्हणून काही उठवलं नाही तुला. तुझ्या हाताला एकदम मस्त गुण आहे, अगदी तुझ्या आईसारखा. तू बाम लावलास आणि माझं दुखणं कुठल्या कुठे पळून गेलं बघ. तो बाम आणला कोणी होता माहितीये? मानवने. आणणाऱ्याचाही गुण असतोच मावशी. हो का? नशीब माझं, एवढं तरी मावशीसाठी केलं त्याने. चकाट्या पिटण्यातनं बरा वेळ मिळाला त्याला. मानवचं कसं आहे माहितीये का? ओळख ना पाळ आणि मला म्हणा
लोकमान्य टिळक. मावशी, मानवला तुझी पण काळजी आहेच का? तुला माहितीये दूरदर्शन सह्याद्रीवर तुझ्या या दुःखावर ना एक विशेष कार्यक्रम घेण्यात येतो आणि हे सगळं मला मानवनेच सांगितलंय. हो का? दूरदर्शन सह्याद्री. मग तर विश्वास ठेवायलाच हवा. मग काय, एवढ्या सगळ्या खासगी चॅनलच्या गर्दीत दूरदर्शन सह्याद्रीने विश्वासार्हता अजूनही कायम ठेवलीये. भारताच्या नकाशावरचं सगळ्यात मोठं महानगर मुंबई. देशाच्या ह्या आर्थिक राजधानीचं एक महत्वाचं गौरव स्थान आहे इथलं दूरदर्शन केंद्र. दूरदर्शन केंद्राची भव्य इमारत आणि त्या इमारतीच्या पार्श्वभूमीवर उभा असलेला गगनचुंबी टेलिव्हिजन टॉवरचा मनोरा सतत आकाशाला गवसणी घालण्याच्या या केंद्राच्या प्रयत्नांचं प्रतीकच म्हणायला हवं. मुंबई दूरदर्शन केंद्राचा शुभारंभ 2 ऑक्टोबर 1972 रोजी गांधी जयंतीच्या शुभमुहूर्तावर झाला. 4 दशकांपासून सुरू असलेल्या या प्रवासामध्ये अनेक प्रतिभावंत या केंद्राच्या वाटचालीतले सहप्रवासी ठरले. असे अनेक कलाकार आहेत ज्यांच्या कारकिर्दीच्या जडणघडणीमध्ये मुंबई दूरदर्शनचा सिंहाचा वाटा आहे. सह्याद्री महाराष्ट्राच्या अस्मितेचं प्रतीक असणाऱ्या पर्वतांच्या शृंखलेपासून स्फूर्ती घेऊन उभारलेली मराठीतली सर्वाधिक लोकप्रिय दूरचित्रवाहिनी. एवढंच नव्हे तर दूरदर्शनच्या सर्व प्रादेशिक वाहिन्यांमधली सर्वाधिक महसूल गोळा करणारी अशी ही वाहिनी आहे. माहिती प्रसारणाच्या प्रांतात छोट्या पडद्याचा प्रवेश झाला आणि त्या दिवसापासून सत्यम शिवम सुंदरम अशा कार्यक्रमांच्या प्रसारणाचा प्रारंभ झाला. घरा इमारतींच्या छपरांवर अँटेना उभे राहिले. घरांच्या अंगणात संध्याकाळी मुलं माणसं जमू लागली. चालत्या बोलत्या चित्राकृतींनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या छोट्या पडद्यावर दिसू लागले भारतीय संगीताचे कार्यक्रम, देश विदेशाच्या बातम्या, ज्ञान विज्ञानाचे चमत्कार, शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणारे कृषी विषयक कार्यक्रम आणि चित्रपट गीत संगीताने सजलेला चित्रहार. संपूर्ण कुटुंबाला ज्ञान आणि मनोरंजनाचा आनंद मिळवून देणारं एक माध्यम घराघरात पोचलं होतं. आया हूँ ये आप सबका प्यार है, दुलार है, सत्कार है और साथ साथ दूरदर्शन टीव्ही का उपकार है. महाराष्ट्राच्या संस्कृतीला समर्पित असलेली ही वाहिनी सातत्यानं समाज प्रबोधनाबरोबरच प्रेक्षकांचं निखळ मनोरंजनही करते. या सर्व समावेशक दृष्टीमुळेच सामाजिक बांधिलकी जपणारी एक सार्वजनिक प्रसार वाहिनी म्हणून या वाहिनीची स्वतंत्र अशी एक ओळख निर्माण झाली आहे. मुंबई केंद्रातर्फे सह्याद्री वाहिनी व्यतिरिक्त दूरदर्शनची राष्ट्रीय वाहिनी शास्त्रीय संगीत पर आधारित देश का पहला रियलिटी शो है. दूरदर्शन उर्दू, दूरदर्शन भारती आणि दूरदर्शन स्पोर्ट्स या सर्वच वाहिन्यांकरता कार्यक्रमांची निर्मिती केली जाते. दूरदर्शन सह्याद्रीवर प्रसारित होणारे कार्यक्रम कधी प्रेक्षकांना त्यांच्या समस्यांची जाणीव करून देऊन त्यांच्यावरचे उपाय शोधण्यासाठी त्यांना प्रेरित करतात, तर कधी त्यांना कौटुंबिक नात्यांमधल्या गोडव्याची जाणीव करून देतात. माझी माय सरस्वती. कर्णमधुर संगीत आणि तालबद्ध नृत्यांवर आधारित असलेले मुंबई दूरदर्शनचे कार्यक्रम प्रेक्षकांमध्ये फारच लोकप्रिय आहेत. साहित्य हे समाज जीवनाचा आरसा असतं आणि परिवर्तनाचं महत्वाचं साधनही. ह्याच विचारानं प्रेरित होऊन प्रेक्षकांना नव्या आणि जुन्या सामाजिक प्रवाहांची ओळख करून देण्यासाठी दर्जेदार नाटकं. मिर्झाजी, या मोगलांच्या साखरेत आज ना उद्या तुमचा भ्रमनिरास होणार हे तर अटळच आहे. देव बाजारात नाही, कथा मंदिरात भेटतो असं ऐकलं होतं. आणि कादंबऱ्या यांच्यावर आधारित उत्तमोत्तम कार्यक्रमांची निर्मिती या केंद्रातर्फे केली जाते. मतभेद पचवता येते.
पण माणुसकीच नसेल तर ती कशी शिकवणार? देशातल्या चित्रपट उद्योगाचं माहेरघर मानल्या जाणाऱ्या शहरात उभं असलेलं हे दूरदर्शन केंद्र चित्रपट आणि चित्रपट संगीतावर आधारित कार्यक्रमांबरोबरच दर महिन्याला दर्जेदार मराठी चित्रपट दाखवून प्रेक्षकांचं मनोरंजन करतं. दूरदर्शनच्या राष्ट्रीय वाहिनीवर प्रसारित होणाऱ्या सर्वच चित्रपटांचं संयोजन आणि प्रसारण मुंबई केंद्रातूनच केलं जातं. चित्रपटांवर आधारित रंगोली, पुराने गीतों के इस खूबसूरत कार्यक्रम रंगोली में बायोस्कोप, लीजिए आपकी दोस्त तीर्था हाजिर है आपके मनपसंद प्रोग्राम बायोस्कोप में आणि चुलबुली फिल्में, चटपटी गपशप यासारखे कार्यक्रम ह्याच केंद्रावर निर्माण करून राष्ट्रीय वाहिनीवरून प्रसारित केले जातात. गेली कित्येक वर्ष राष्ट्रीय वाहिनीवरच्या नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येच्या कार्यक्रमाची निर्मितीही मुंबई केंद्रातूनच केली जाते. सह्याद्री वाहिनी समाजातल्या सर्व स्तरातल्या सर्वच वयोगटातल्या प्रेक्षकांशी संवाद साधते. पण त्याचबरोबर देश आणि समाज यांचा विचार करून कठीण आणि खडतर परिस्थितीची सामना करून सर्वांच्या हितासाठी झटणाऱ्या अनेक व्यक्तिमत्वांची ओळख सर्वांना करून देण्यासाठी विविध सन्मान सोहळेही आयोजित करते. अनेक क्षेत्रांमध्ये कार्यरत असणाऱ्या या कर्मयोग्यांना मानवंदना देण्याची भावना या आयोजनांमागे असते. दिवसभरातून 5दा प्रादेशिक बातम्या प्रसारित करण्याबरोबरच या केंद्रावरचा बातम्यांचा विभाग दूरदर्शनच्या राष्ट्रीय वाहिनीवरील कार्यक्रमांसाठी आणि बातम्यांवर आधारित इतर कार्यक्रमांसाठी महत्वाचा हातभार लावतो. याबरोबरच कार्यक्रमांची निर्मिती मूल्य उत्तम राखण्याचा वाहिनीचा सातत्यानं प्रयत्न असतो. तुझ्या माझ्यातले नाते तसे देशभरातल्या 4ही महानगरांमधल्या दूरदर्शन केंद्रांपैकी पहिल्यांदा डिजिटल स्थानिक प्रसारण करण्याचा मान मुंबई केंद्राकडे जातो. टेपलेस प्रसारणाची जागतिक स्तरावरची सुविधा मिळवणं ही देखील ह्या केंद्राची एक महत्वाची कामगिरी आहे. ह्या केंद्रातर्फे प्रसारित केले जाणारे कार्यक्रम इंटरनेटच्या माध्यमातून दर्शकांपर्यंत पोहोचवले तर जातातच, पण आता हे कार्यक्रम डिजिटल ट्रान्समिशनच्या माध्यमातून चालत्या वाहनांमध्येही बघता येतील. सह्याद्रीच्या सुसज्ज अशा वेबसाईटवर वाहिनीबद्दलची सर्व माहिती उपलब्ध आहे. ह्या केंद्राच्या यशाचं श्रेय जातं ते वेगवेगळ्या विभागांमध्ये कार्यरत असणाऱ्या इथल्या कर्मचाऱ्यांना, जे आपापली कामगिरी काटेकोरपणे आणि एक दिलानं पार पाडतात. ह्याच कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमांच्या बळावरच हे केंद्र दूरदर्शनचं सर्वश्रेष्ठ केंद्र असल्याचा दावा करू शकतं आणि दूरदर्शनच्या सर्व क्षेत्रीय वाहिन्यांमध्ये अग्रणी वाहिनी असल्याचा अभिमान बाळगू शकतं. खरंच मानसी, खरं सोनं ते खरं सोनं, त्याला आगीची कसली भीती. आजही लोकांच्या विश्वासास पात्र ठरली आहे आपली दूरदर्शन सह्याद्री वाहिनी. प्रत्येक घरासाठी आणि घरातल्या प्रत्येकासाठी आपली वाहिनी सह्याद्री वाहिनी. तर मंडळी, घेऊया एक छोटीशी विश्रांती. मानसी, अगं पिंट्या कोणावर गेलाय ग? नाही म्हणजे दिसतो तो तुझ्यासारखा, पण वागतो अगदी मानव सारखा. उंची वाढायला पाहिजे हा त्याची, नाही तर जमिनीतच जायचा बापाशी सारखा. काय? नाही म्हणजे त्याची उंची वाढायला पाहिजे. मावशी, वाढेल का उंची? आणि इतका काही बुटका वगैरे नाही ना तो. पण उंचही नाहीये. उंची कशी असावी? ह्यांच्यासारखी. काय मावशी, काकांची आठवण आली वाटतं तुला. पण मावशी, शरीराच्या उंची बरोबर वैचारिक उंची असणं पण फार गरजेचं आहे. हो ग हो. कितीतरी श्रेष्ठ व्यक्ती उंचीने अगदी साधारण होत्या, पण समाजात त्यांनी जी उंची गाठली आहे ना, त्याला तोड नाही. मावशी, तुला लाल बहादूर शास्त्री माहितीये? म्हणजे काय? आपले पंतप्रधान होते ते. अगदी बरोबर. त्यांची उंची कमी असल्यामुळे त्यांना लहानपणी नन्हे या नावाने हाक मारायचे. शास्त्रीजी नेहमी म्हणत की कठोर मेहनत ही प्रार्थनेसमान असते, आणि त्यांचे गुरु महात्मा गांधी यांच्या विचारसरणीचं तंतोतंत पालन करण्याचा त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केला. जय जवान जय किसान हा मंत्र देखील त्यांनीच दिला.
त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून आपण हा भाग इथेच संपूया, पण एका सुविचाराने. वपू काळे म्हणतात, जगातील कुठलीच गोष्ट ही परिपूर्ण नसते. परमेश्वराने सोनं निर्माण केलं, तिथे चाफ्याची फुलं पण त्यांनीच निर्माण केली. मग त्या सोन्याला त्याला चाफ्याचा सुगंध नसता का देता आला? पण अपूर्णतेतही काही मजा असतेच की नाही? तर मंडळी, आता वेळ झालीये निरोप घेण्याची. आमचा हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला जरूर कळवा आमच्या या पत्त्यावर. आमचा पत्ता आहे निर्माता गुड मॉर्निंग सह्याद्री, दूरदर्शन केंद्र, पांडुरंग बुतकर मार्ग, वरळी, मुंबई 400030. आमचा ईमेल ID goodmorningsahyadri@gmail.com. तर भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बघत रहा गुड मॉर्निंग सह्याद्री.